अध्यक्ष महाशय, शिक्षक विद्यार्थी आणि इथे जमल्या होत्या बाळमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही नीटपणे ऐकून घ्या. आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहेत. भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारण्याचे काम करतात आपले आयुष्य केले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा येथे नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, तर वडिलांचे नाव इंग्रजी असे होते. त्या बालवयात रूढ असल्यामुळे वयाच्या 7व्या वर्षापासून सावित्रीबाई फुले यांच्या आई वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. 1840 साली 9 वर्षाचे असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. तेव्हा ज्योतिरावांचे वय अवघे 13 वर्ष होते. सावित्रीबाई एक ख्रिश्चन मिशनरी दिलेले पुस्तक आपल्या सासरी घेऊन आल्या होत्या. ज्योतिरावांना आपल्या मावळी सगुणाईने शिकण्याची आवड होती, पण त्यांच्या पत्नीलाही शिकण्याची आवड ऐकून सावित्रीबाई फुले यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या काळात स्त्रीलाचं मूल यामुळे अडचण होत होते. त्या काळात जात धर्मलिंग यावर आधारित समाज व्यवस्थेला न मानता सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाय घेतला. 1 मे 1847 मध्ये त्यांनी दलित वस्ती शाळा चालू केली व सगुणाईला शाळा चालवली. 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई व ज्योतिराव सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा चालू केली. ब्रिटिशांच्या काळात भारतीय व्यक्तींनी पहिली शाळा चालू केली होती. तसेच पुण्यात व मुंबईतही शाळा चालू केल्या. गिरगावातील कमला प्रायव्हेट स्कूलात मी कार्यरत आहे. इतके बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.